धन नहीं है, अरे ये सच है मारमा, मैंने तेरा दूध नहीं पिया है, मगर महाड़ का पानी तेरे दूध से कम नहीं है। महाड़ का पानी तेरे दूध से कम नहीं है। आणि शेर आवडला तर ताळ्या मात्र जरूर वाजवा, म्हणून वंदन गीताला सुरुवात करतोय। अहो कराला ज्याच्या जगी नाही सीमा, क्या बात है। अहो कराला ज्याच्या जगी नाही सीमा, अहो कराला ज्याच्या जगी नाही सीमा, उपकाराला ज्याच्या जगी नाही सीमा, अहो उपकाराला ज्याच्या जगी नाही सीमा, म्हणून करते मी वंदन भीमा। कारण का वंदन करायचं आहे। उजले 33 कोटी कोणी भरली ना ओटी, 1956 अगोदरचा काळ आहे। ज्या काळामध्ये आपण मला गुन्हे देवांची वगैरे टीका करायची नाही, साऊंड सेटिंग नाही झालं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला धर्मांतर केलं आणि आपल्याला 22 प्रतिज्ञा दिली, बरोबर आहे ना। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध यांच्या उंजोडीमध्ये आपल्याला टाकलं। माय मावल्यांनो, बांधवांनो, म्हणून उजले 33 कोटी कोणी भरली ना ओटी, कारण सांभार घराण्यात जन्मलेला नेपोलियन बोनापार्ट युरोप खंडाचा बादशाह झाला। आवडत आहे ना गाणं? आपण बाबासाहेबांना वंदन करतोय। सांभार घराण्यात जन्मलेला नेपोलियन बोनापार्ट युरोप खंडाचा बादशाह झाला। अरे ज्याच्या मायबापाचा पत्ता नाही ते रेशन इंडियन आणि ब्रिटनचा पंतप्रधान झाला। अरे कोळशाच्या खाणीत आणि दारूच्या अड्ड्यात काम करणारा अब्राहिम लिंकन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला, पण माणुसकीला जपणारा माझा भीमराव आंबेडकर या भारताचा शिल्पकार झाला। उजले 33 कोटी
एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण की यांची सुद्धा खूप मेहनत आहे बरं का. तू दिसलाच नसता आम्ही घडलोच नसतो, बापाच्या रक्ताचा. तू दिसलाचे नसता आणि घडलोचे नसतो, कर्तव्य माझे
करते मी वंदन भीमा आवडलं तर असंच प्रोत्साहन देत राहा. हॅलो याला व्यवस्थित करा बरोबर. हॅलो क्वालिटी द्या. हॅलो हॅलो सेटिंग करा बरोबर. साऊंड वाले दादा. हा असा घनघन आवाज येत आहे बरं का. हॅलो हॅलो थोडा क्लिअर करा एकदम क्लिअर करा. हॅलो हॅलो चेक हॅलो. सर्व पब्लिकला आवाज ऐकायला गेलं पाहिजे. सेटिंग करा सर्व. हॅलो व्यवस्थित आलं पाहिजे माईक. मागं पुढे होत आहे. हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो. थोडा विको कमी करा. हॅलो हॅलो कारण दररोज कार्यक्रम आहे कलावंताचे. रोज रोज वाजवा लागते हो. हॅलो हॅलो चेक हॅलो मेहनत लागते. क्वालिटी मिळाली तर थोडा आवाज सुंदर येते. वाजवणाऱ्याला चुकवला.
हॅलो हॅलो यांच्याबद्दल एकदा आणखी पुन्हा जोरदार टाळ्या होते.
एवढी मेहनत केलेली आहे. कार्यक्रम करणं म्हणजे काही एवढं सोपं नाही. माळ मावल्या यामध्ये खूप मेहनत आहे. आम्हाला काही येऊन 2-4 गाणे गायले 10 वाजेपर्यंतच परमिशन आहे. रात्रभर जर प्रोग्राम असतात तर काही हरकत नसतं, पण आता हे एवढ्या पुरतं म्हणजे 10 वाजेपर्यंत. अरे मला ठाऊक आहे, याला कमी नाही. गुरुजी आपका आशीर्वाद है. अरे त्यात भीमाचा फोटो, त्यात भीमाचा फोटो जगण्याला जाणाय. दादा थोडा आवाज वाढून द्या. माझ्या माईकचा आवाज वाढून द्या थोडा. गीताचं पहिलं कडवं. बंगला बांधल्यावरी देव आणतो घरी. बंगला बांधल्यावरी देव आणतो घरी. ध्यानामध्ये येईना अहो कसं ध्यानामध्ये येईना. दीक्षा घेऊन बुद्ध होऊन डोक्यातून जाय. खरं इमानदारीनं सांगा बरं, कोणाकोणाला गाणं आवडत आहे? मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. खरं खरं कारण कसं आहे, महारात्रीची गायिका आली होती बाई, मला सर जरा ड्रेस घालून होती, पण काय असं नाही झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही मला प्रोत्साहित केला म्हणजे मी तेवढंच गाणं चांगलं म्हटलं. बंगला बांधल्यावरी देवा आणतो घरी. दीक्षा घेऊन बुद्ध होऊन डोक्यातून जाय. बुज़दिल बच्चा कौम पे शेदा मत करो और जानबूझकर कोक का सौदा मत करो. अरे कांशीराम जैसा मिशन के लिए हो राहुल, मगर आसाराम जैसा हरामी बच्चा पैदा मत करो. मी जे आहे ते हकीकत मांडत आहे तुमच्या पुढे. वास्तव आहे हे काही खोटं नाही आहे. कारण की काहींना या ठिकाणची पब्लिक खूप चांगली आहे, मला ते नाही म्हणायचं आहे, पण काही लोक आपले असंच करतात. बापाची 1 लाख रुपये पगार घेतात आणि जय भीम घालायला ऑफिस मध्ये नुसतं मान हलवतात. असे पण काही लोक आहे ना, बरोबर.
याच्यामध्ये काही खोटं आहे का? नाही ना. क्योंकि हम जो चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है, और हम जो ठहरते हैं तो तूफान भी ठहर जाता है। अरे हमें बदलने की कोशिश मत करना हरगिज, क्योंकि हम बदलते हैं तो पूरा इतिहास बदल जाता है। तुझ्या ओठात एक अनफोटा म्हणे जय भीमवाला अरे तुझ्या ओठात एक अनफोटात एक म्हणे जय भीमवाला वागण हे
राजनीती सोडून भ्रष्टाचार करू पैसा खिशात आल्या घरी पोरगा धाब्यावरी बाप संगतीवरी रोज पिऊन येतोय आंबेडकरांनी मताला आपल्या आई बहिणीच्या इज्जतीपेक्षा इज्जत प्रमाणे महत्व दिलेलं आहे. सॉरी, जशी आपली इज्जत तशी मताला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इज्जत दिलेली आहे. जर तुम्ही आपलं मत 2 पैशासाठी जर विकलं तर आपली लायकी कुत्र्यामध्ये दिल्या जाईल. कारण ज्याप्रमाणे निसर्गाने ह्या जीवनसृष्टीला समानतेचे अधिकार दिलेले आहे बांधवांनो, त्याचप्रमाणे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला घटनेच्या मार्फत संविधानाच्या मार्फत समानतेचे अधिकार दिलेले आहेत. आणि जर त्या तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला बेमान होण्याचं काम केलं तर तोंडात किडे पडल्याशिवाय राहिले. कारण संविधानामुळे आपल्याला मताचा अधिकार मिळालेला आहे. अडाणी माणसाला आमदार होता येतं, पंतप्रधान होता येतं, नाहीतर दिल्लीमध्ये जाता येतं, नाहीतर आपले काय हाल होते. आज आपले वकील आहे, डॉक्टर आहे, प्रोफेसर आहे, इंजिनियर आहे. बाबासाहेबांची पुण्य आहे बघा. आणि जर तुम्ही त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर बेईमान झाले तर तोंडात किडे पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राजनीती सोडून भ्रष्टाचार करू पोरगा धाब्यावर बाप संगतीवर रोज पिऊन येतोय. काही परवा तुला तुम्ही मात्र टाळ्या तरी वाजवत जा. नाही पैसे दिले चालेल, बायाचा बाजार कुठेही जास्त असते. पण माता रमाईच्या माझ्या लेखी आहेत बरं का. खूप मेहनत आहे. एकदा माझ्या महिलांसाठी तुम्हीच तुमच्यासाठी अंकल तुम्ही सुद्धा टाळ्या वाजवा. कारण की रमाईच्या लेखीचं खूप मोठं असं सांगावं असं वाटते. परंतु आता क्या बात है. आमचे अंकल त्यांच्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या होत्या. त्यांच्याकडून 100 रुपये मिळाले. राजनीती सोडून भ्रष्टाचार पोरगा धाब्यावर बाप संगतीवर रोज पिऊन येतोय. काही परवा तुला काही परवा तुला
आपल्याला जन्म देते आपली मायबाप घडवते हे गेलं सगळं पण म्हातारपण आले की तुझे मायबाप तू पाय म्हणते आता मला सांगा त्या मायबापानं काय करायचं म्हातारपणी काय वृद्धाश्रमामध्ये जायचं आणि तुझं साहेब आहे तुझी बायको साहेबी नाही का चाटायचं आहे काय नाही ना अरे दिले हाकलून तू बाप दिले हाकलून तू बाप तुझ्या बंगल्याला जाळायचं ₹100 कुठे अच्छा अच्छा आमचे दादा संभाजी ढगे गायक या महाराष्ट्राचे आदरणीय सन्माननीय संभाजी ढगे यांच्याकडून मला फोन पे ला ₹100 आलेले आहे त्यांच्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या